हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आपण आज चौथ्या दिवशी अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग किंवा ज्ञान योगचं अध्ययन करणार आहोत. तर आपण प्रथम मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दात भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकत आहोत. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण अध्याय चौथा करत आहोत, ज्ञान कर्म संन्यास योग किंवा ज्ञान योग. आपण शिकलो होतो योग म्हणजे कृष्णांशी जोडून घेणे. तर आजचा अध्याय जो आहे तो ज्ञान योग आहे, म्हणजे ज्ञानाच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. तर हे दिव्य ज्ञान जे आहे हे कुठलं ज्ञान आहे, तर आत्मा परमेश्वर आणि त्यांचा परस्पर संबंधांविषयीच हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान का महत्वाचं आहे, कारण हे ज्ञान आपल्याला शुद्ध करतं आणि आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातं, म्हणून हे दिव्य ज्ञान असं म्हटलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी आपण प्रणाम करूया, प्रार्थना अर्पण करूया त्यांना, आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून आपण हे अध्ययन त्यांच्या आनंदासाठी करत आहोत. त्याच्यानंतर श्रीला प्रभुपाद कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. प्रथम कालच्या अध्यायाची थोडीशी उजळणी करूया आणि मग आजच्या अध्यायाकडे वळूया. कालचा अध्याय कर्मयोगाचा अध्याय होता. कर्माच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं म्हणून कर्मयोग असं नाव होतं. आणि अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झाली होती. अर्जुनाचा गोंधळ होता आणि अर्जुनाने प्रश्न विचारले होते कृष्णांना की मी त्याग करू की कर्म करू, म्हणजे कर्म संन्यास घेऊ की कर्मयोग करू. त्यावर कृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं होतं की कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. मग अर्जुनाचा प्रश्न होता निष्काम कर्मयोग करू की ज्ञानयोग करू. त्यावर कृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं की निष्काम कर्मयोग हा ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. मग कर्मकांडापासून कृष्णांनी अर्जुनाला कर्मयोगापर्यंत नेलं. कर्मयोग म्हणजे कृष्णांनी सांगितलं माझ्यासाठी काम कर, मी सांगतो तसं कर आणि माझ्या आनंदासाठी कर, त्यामुळे तू कर्मबंधनात अडकणार नाहीस. मग अर्जुनाने एक कारण दिलं होतं युद्ध न करण्याचं, ते म्हणजे कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. ज्या कारणावरती आता कृष्णांनी त्याला मार्गदर्शन केलं की कौटुंबिक परंपरा नष्ट होणार नाहीत,
जर का तू तुझं कर्तव्य पालन केलंस, युद्धासारख्या कठीण प्रसंगी शास्त्रांनी दिलेल्या आदेशानुसार तू वागलास, तर इतरांच्या समोर तुझा आदर्श राहील आणि समाजातले सर्वजण अशा प्रकारे आपापली कर्तव्य पार पाडू लागतील आणि त्यामुळे सर्वत्र सुख, शांती आणि आनंदच राहील. कारण सामान्य जन हे नेत्याचं अनुसरण करतात. त्यामुळे तू पूर्ववंशी क्षत्रिय राजपुत्र आहेस आणि तुझं उदाहरण सगळ्यांच्या समोर तू घालून दे. मग कृष्ण ज्ञान देतात की आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तर काम. काम म्हणजे काय? स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या अनियंत्रित इच्छा. आणि या शत्रूचा संहार करायचा असेल तर हा शत्रू कुठे राहतो हे आपल्याला माहिती हवं. मग आपण समजून घेतलं होतं की काम कुठे राहतो? तर इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये. आणि सबळ बुद्धीने, सबळ बुद्धी म्हणजे जी बुद्धी कृष्ण भावनेत जोडले गेलेली आहे, तर त्याद्वारे आपण मनाला आणि इंद्रियांना संयमित करू शकतो. आता आपण आजच्या अध्यायाकडे जातोय. आजचा अध्याय जसं मी तुम्हाला सांगितलं ज्ञानयोगाचा अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये आपल्याला ज्ञान मिळणार आहे. ज्ञानाच्या द्वारे, हे दिव्य ज्ञानाच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेतोय, म्हणून हा ज्ञानयोगाचा अध्याय आहे. तर आजच्या अध्यायामध्ये आपण काय शिकणार आहोत ते आता बघूया. आजच्या अध्यायामध्ये आपण गीतेचं ज्ञान आपल्याला गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडून घेतलं पाहिजे असं कृष्ण सांगतात. आणि त्यानंतर म्हणजे आपल्याला अधिकृत गुरूंचं महत्व इथे कृष्णांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर वर्णाश्रम म्हणजे काय, वर्णाश्रम धर्माच्या बद्दलही कृष्ण आपल्याला या अध्यायामध्ये सांगणार आहेत. कर्मयोगाबद्दल आपण अजून ज्ञान घेणार आहोत आजच्या अध्यायामध्ये. आणि जेव्हा फळाच्या आसक्तीचा आपण त्याग करतो तेव्हा आपण दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि शेवटी आपण जाणून घेणार आहोत की परंपरेमधून आलेलं ज्ञान घेण्यासाठी आपल्याला गुरूंचा आश्रय घेणं किती आवश्यक आहे, याबद्दलही कृष्ण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण आता पुढे जाऊ. भगवद्गीता. भगवद्गीता याला मनुष्य जीवनाचं युजर मॅन्युअल किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असं म्हटलं जातं. म्हणजे एखादं आता बघा नवीन उपकरण आपण घरी आणतो, जसं वॉशिंग मशीन घरी आणतो, तेव्हा त्याच्या बरोबर एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मिळतं, ती पुस्तिका मिळते आणि त्याच्यामध्ये या उपकरणाबद्दलची सर्व माहिती पुरवलेली असते. म्हणजे वापरताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे हे सांगितलेलं असतं. कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी टाळायच्या, अशा सर्व गोष्टींची माहिती त्या पुस्तिकेमध्ये दिलेली असते. तसंच भगवद्गीता ही मानवी जीवनाबद्दल आपल्याला सर्व काही सांगते. हा जन्म, मनुष्याचा जन्म कसा महत्वाचा आहे, आपण कोण आहोत, आपलं ईश्वराचं काय नातं आहे, आपल्या मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे, इत्यादी सर्व आपल्याला या ग्रंथातून हे ज्ञान मिळतं. तर जीवन जगण्याची जी कला शिकवली जाते ही भगवद्गीतेमधून आपल्याला मिळते. आणि किती यशस्वीपणे हा मानव जन्माचा उपयोग आपण करून घेऊ शकतो हेही आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे कुत्रा मांजर पण जगतात, पण आपण तसंच जगायचं का? तर नाही. आपलं मानव जीवन आपल्याला मिळालेलं आहे आणि या मनुष्य जन्माचं महत्व काय आहे हे आपल्याला भगवद्गीतेच्या संपर्कात आल्यावरती समजतं. म्हणून भगवद्गीता हा कसा ग्रंथ आहे, आज 21व्या शतकामध्येही हे अचूक ज्ञान आपल्याला मिळतं. ह्याबद्दल आता आपण पुढे अधिक जाणून घेऊया. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानम् अहम् अव्ययम् विवस्वानं मनवे प्राहं मुनिरिक्ष्वाकवे ब्रवीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि विवस्वानाने ते मानवजातीचे पिता म्हणून यांना सांगितले होते आणि म्हणून ते इक्ष्वाकूला सांगितले होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे ना कृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेचा इतिहास समजवत आहेत आणि भगवद्गीतेचा इतिहास सांगताना हे भगवद्गीतेचं ज्ञान कसं अविनाशी आहे, अव्ययम आहे. अव्ययम म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, असं कालातीत असं हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे. आता सायन्समध्ये जे ज्ञान दिलं जातं ते आता काळानुसार कसं आउटडेटेड होतं. बघा मोबाईल आहेत किंवा 4 व्हीलर ज्याला गाड्या म्हणूया, त्या कशी त्यांची वेगळी वेगळी मॉडेल सारखी येत राहतात. कारण टेक्नॉलॉजीचं जसं जसं अपग्रेडेशन होतं तशी तशी त्याची नवीन व्हर्जन्स येत राहतात. पण गीतेचं ज्ञान मात्र कसं आहे, ते आज 21व्या शतकातही अचूक असं आहे आणि चिरंतन असं आहे. तर इथे कृष्ण सांगतायत अर्जुनाला की हे ज्ञान त्यांनी प्रथम त्यावेळेचे सूर्यदेव विवस्वानला दिलं.
सूर्यदेव हे पद आहे आणि विवस्वान हे त्या पदावरती स्थित नाव आहे. त्या देवतेचं नाव आहे विवस्वान असं. विवस्वानने आपला पुत्र मनूला हे ज्ञान दिलं आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला हे ज्ञान दिलं. राजा इक्ष्वाकूच्या कुळात पुढे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता. आता आपण याबद्दल अधिक पुढे जाणून घेऊ. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकालनेह महता योगे नष्टहा परम तप. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे हे परम श्रेष्ठ विद्वान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजश्रीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या योगामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय म्हणतायत की या श्लोकामध्ये काय सांगितलंय की काळाच्या ओघात हे ज्ञान कुठेतरी खंडित झालं, पण अर्जुनाचं निमित्त करून कृष्ण हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला देत आहेत. आता आपण बघूया की ही कृष्णांची योजना होती. आपल्याला माहितीये की अर्जुनाला त्यांनी भ्रमित केलं होतं आणि अर्जुनाद्वारे जे प्रश्न विचारले गेले त्याचं मार्गदर्शन करायला कृष्णांनी ही गीता सांगितली. तर अर्जुनाला भ्रमित केल्यामुळे आणि त्याचा गोंधळ झाला म्हणूनच भगवद्गीतेचा हा उपदेश कृष्णांनी दिला. त्यामुळे ही कृष्णांची योजना आहे. तर अर्जुनाला भगवद्गीतेचा प्रथम श्रोता जरी मानलं जातं तरी हे ज्ञान मात्र आपल्या सर्वांच्या हिताचं आहे. आता ज्ञान हे कसं आहे, उत्तराधिकाराने येतं. उत्तराधिकार म्हणजे गुरु शिष्य परंपरेने आपल्याकडे येतं. म्हणून भगवद्गीता ही योग्य गुरूंकडून शिकली पाहिजे. जसं आता आंब्याच्या झाडावरून आपण फळ उतरवतो ते कसं काळजीपूर्वक उतरवलं जातं आणि एक माणूस अगदी वरतीपर्यंत झाडावरती चढतो, तिथून हाताने तो आंबे तोडतो आणि खालच्या फांदीवर उभ्या असलेल्या माणसाच्या ते हातात देतो. मग ते आंबे अजून खाली उभ्या झाडावर असलेल्या म्हणजे झाडाच्या खालच्या फांदीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात देतो आणि असं करत करत ते आंबे झाडाच्या सगळ्यात खाली उभ्या असलेल्या माणसाच्या टोपलीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे झाडावरती जे फळ होतं जसं होतं तसंच ते टोपलीपर्यंत येतं आणि मग पुढे आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. तसंच हे भगवद्गीतेचं ज्ञान उत्तराधिकाराने गुरु शिष्य परंपरेद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो. ह्याचं महत्व काय आहे की परंपरेने शुद्ध ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकतं. आता आपण सर्व भाग्यशाली आहोत की श्रीला प्रभुपादांकडून आपल्याला परंपरेने हे शुद्ध ज्ञान मिळत आहे. हे ज्ञान यथार्थ रूपामध्ये शिकायला हवं. त्यामुळे आपण जी भगवद्गीता आता शिकतो आहोत त्याच्यावर जशी आहे तशी, म्हणजे गुरूंनी जे ज्ञान दिलं तेच पुढे दिलं गेलं. इथे कोणीच मला वाटलं म्हणून त्याच्यात काही भर घातली नाही किंवा परंपरेमध्ये गुरूंनी जे शिकवलं तेच ज्ञान जसंच्या तसं पुढे दिलं गेलेलं आहे. कोणी स्वतःला वाटलं म्हणून भर घातली नाही किंवा त्यातला एखादा भाग काढूनही टाकला नाही. हे इथे महत्वाचं आहे. आता इथे कृष्ण काय सांगतात, या ज्ञानाला त्यांनी विज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर जे ज्ञान आपल्याला आयुष्यात आपण वापरू शकतो ते विज्ञान आहे. जर जे ज्ञान आपण घेतो आहोत ते आपल्या जीवनात म्हणजे आचरणात आपल्याला उतरवायला पाहिजे, त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. जर का विज्ञान नसेल तर ज्ञानाचा काही उपयोगच नाही. म्हणजे आचरणात जर का ते ज्ञान आपण वापरू शकलो नाही तर त्या ज्ञान घेण्याच्या प्रक्रियेचा काही उपयोग नाही. तर त्यामुळे आपल्याला भगवद्गीता शिकायची असेल तर कृष्णांचा भक्त होऊन ती शिकावी लागते. माझा कृष्णांवरती विश्वास नाही किंवा कृष्णांना मी मानत नाही अशा अभक्त स्वरूपामध्ये किंवा अश्रद्धेने आपण जर का भगवद्गीता शिकलो तर हे यथार्थ रूपाने ज्ञान आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही. भक्त होऊनच गीतेचं श्रवण पठण आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला लाभ मिळतो. नाही तर एखादं पुस्तक वाचण्याचाच आपण आनंद मिळेल. पण हे ज्ञान जर का आपल्या हृदयामध्ये पूर्णपणे उतरायला हवं असेल तर त्यासाठी कृष्णांना शरण जाऊन आपण हे घेऊ शकतो. तर तरच त्या ज्ञानाचा आपल्याला निश्चित लाभ होतो. जसं आपण व्यवहारातलं उदाहरण घेतलं तर एखाद्या विद्यार्थ्याला आता वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर तो कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेईल, तर जे सरकार मान्य आहे अधिकृत कॉलेजमध्ये तो प्रवेश घेईल. जर का त्याने मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये प्रवेश घेतला नाही तर अनेक समस्या त्याच्या पुढे उभे राहतील की त्या कॉलेजमध्ये व्यवस्थित शिक्षण दिलं जातं का, पूर्ण ज्ञान विषयाचं दिलं जातं का, पुढे त्याच्या करिअरवरही त्याचा प्रश्न उभा राहील. त्याला काम मिळणं, नोकरी मिळणं पण अवघड होईल. तर अशा रीतीने भौतिक जगातही ज्ञान मिळवण्यासाठी आपण मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये किंवा जे युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहेत अशा अधिकृत कॉलेजमध्येच जातो आणि ज्ञान घेतो. तसंच आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी
कृष्णांनी आपल्याला 4 परंपरा स्थापित केलेल्या आहेत आणि या परंपरेतूनच ज्ञान घेण्यासाठी आपल्याला कृष्ण सांगतात. तर आता आपण बघूया याविषयी. माताजी घेता पुढची स्लाइड. आजकाल बघा कसं असतं, भगवद्गीतेचा कोणीही अनुवाद करतं किंवा शिकवतात. टीव्ही वरती अनेक वक्ते असतात जे ह्यावरती बोलतात. तर आपल्याला इथे लक्ष दिलं पाहिजे की गुरु शिष्य परंपरेतून आलेल्याच व्यक्तीकडून आपण हे ज्ञान घ्यावं, कारण ते आपल्याला यथार्थ रूपाने ज्ञान मिळू शकतं. आणि हेच असंच ज्ञान जे गुरु शिष्य परंपरेकडून अधिकृत रूपाने आलेलं आहे, तेच ज्ञान आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. आता इथे चित्रामध्ये दाखवलेले आहे की कृष्णांनी हे ज्ञान आपण म्हटलं 4 परंपरा स्थापित केल्या. तर प्रथम कृष्णांनी हे ज्ञान ब्रह्मदेवांना दिलं, श्री लक्ष्मीला दिलं, भगवान शिव आणि 4 कुमारांना दिलं. तर हे ज्ञान जेव्हा ब्रह्मदेवांना दिलं, ती पुढे ब्रह्मगौडीय वैष्णव संप्रदाय म्हणून हा स्थापित झाला. आणि या परंपरेतील मुख्य गुरु हे माधवाचार्य होते. हेच ज्ञान कृष्णांनी श्री लक्ष्मी यांना दिलं आणि या परंपरेला श्री परंपरा असं म्हणतात. रामानुजाचार्य हे या श्री परंपरेतील मुख्य गुरु आहेत. तसंच कृष्णांनी हे ज्ञान भगवान शंकरांना पण दिलं, तेव्हा रुद्र परंपरा स्थापन झाली आणि विष्णू स्वामी हे या परंपरेतले मुख्य गुरु आहेत. तसंच हे ज्ञान चतुष्कुमारांना पण दिलं गेलं. तर हे 4 कुमार कुठले, तर सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. आणि त्यांनी ही कुमार परंपरा स्थापन झाली आणि या परंपरेतील मुख्य आचार्य निंबकाचार्य आहेत. तर आपल्याला हे ज्ञान या 4 पैकी कुठल्याही एका परंपरेतून आपण घेऊ शकतो. आता इस्कॉनची जी आपण भगवद्गीता शिकवत आहोत, तर हा इस्कॉनचा संप्रदाय कुठला आहे, तर ब्रह्मगौडीय वैष्णव संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये प्रथम कृष्णांनी हे ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं. तिथे चित्रामध्ये दिसतंय बघा की प्रथम हे ब्रह्मदेवाला दिलं ज्ञान कृष्णांनी. त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी हे नारद मुनींना, नारद मुनींनी व्यासदेवांना आणि त्यांनी आपल्या शिष्टाला, असं करत करत ते भक्ती सिद्धांत सरस्वती पर्यंत आलं, ज्यांनी ते श्रीला प्रभुपाद यांना दिलं. तर श्रीला प्रभुपाद हे या परंपरेतले 33वे गुरु होते, ज्यांच्याकडून आपल्याला आता हे ज्ञान पोचतं आहे. तर हे गुरु शिष्य परंपरेचं महत्व आहे. तर आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचंय की ज्ञान आपण नेहमी गुरु शिष्य परंपरा बघूनच आपण घ्यायचं आहे. कोणाकडून अधिकृत गुरूंकडून हे श्रवण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे अर्जुनाला प्रश्न पडलाय की कृष्ण म्हणाले की त्यांनी हे ज्ञान सर्वात प्रथम सूर्यदेव विवस्वानला दिलं. तर ते ऐकून आता अर्जुनाला प्रश्न पडलाय की कृष्ण, तुम्ही तर सांगताय की अनेक वर्षांपूर्वी तुम्ही हे भगवद्गीतेचं ज्ञान सूर्यदेव विवस्वानला दिलं, पण तुम्ही तर, आपण दोघं तर समकालीन आहोत, आपण द्वापर युगामध्ये आहोत. तर मी हे कसं मानू की भगवद्गीतेचं ज्ञान तुम्ही विवस्वानला इतक्या वर्षांच्या आधी दिलं. बघा, आता हा प्रश्न अर्जुनाने आपल्या सर्वांच्या मनामध्ये आलेली शंका म्हणून विचारलेला आहे. तो कृष्णांचं सत स्वरूप जाणतो, त्यांच्यावरती कालाचा प्रभाव नाही हे त्याला माहिती आहे. पण हे त्याला कृष्णांच्या मुखातून आता ऐकायचंय, ज्याद्वारे हे आपल्याला समजू शकतं. म्हणून तो कृष्णांना असा प्रश्न विचारतोय की मी हे कसं मानू की तुम्ही हे भगवद्गीतेचं ज्ञान विवस्वानला सांगितलं. आता हे समजून घेण्यासाठी आता कृष्ण त्याला काय सांगतात, कृष्ण यावरती उत्तर देतात की तुझे अनेक जन्म झालेत अर्जुना, ज्याचं तुला स्मरण नाहीये, पण मला या गोष्टीचं स्मरण आहे. आता भगवद्गीता ही किती प्राचीन आहे किंवा ही पृथ्वीवरती कधी आली हे जाणून घेण्यासाठी इथे आपण आता भागवतमचा 3रा स्कंद ह्याचा आधार घेऊन आता पुढे एक गणना केलेली आहे, ती आता आपण पुढच्या चार्टद्वारे समजून घेऊया. घ्या माताजी. हा, आता इथे एक चार्ट दाखवलेला आहे. तर भगवद्गीता किती प्राचीन आहे, पृथ्वीवरती कधी आली हे समजण्यासाठी ह्या चार्टचा आपण वापर केलेला आहे. ह्याच्यात एक गणना दाखवलेली आहे. आता चार्ट मध्ये सगळ्यात खाली तुम्ही जर का बघितलं तर तिथे 4 युग तुम्हाला दिसतात. कलियुग लिहिलेलं आहे, द्वापार युग, त्रेतायुग आणि सत्ययुग. या 4 युगांना मिळून दिव्य युग असं म्हटलं जातं. आता कलियुगाचा कालावधी तुम्ही जर का तिथे बघितलात तर 4,32,000 वर्ष असं दिलेलं आहे. आणि द्वापर युग हे कलियुगाच्या दुप्पट असतं, म्हणजे 8,64,000 वर्षांचं. त्रेतायुग हे कलियुगाच्या तिप्पट म्हणून 12,96,000 वर्षांचं. आणि सत्ययुग हे कलियुगाच्या चौपट म्हणून 17,28,000 वर्षांचं असतं. आता गणितामध्ये जसं आपण एक्स मानतो बघा, तसंच कलियुगाला जर का एक्स मानलं तर द्वापार युग त्याच्या दुप्पट म्हणून 2x, त्रेतायुग तिप्पट म्हणून 3x,
सत्ययुग 4x झालं आणि या सगळ्यांची बेरीज केली तर मिळून 10x होतात. म्हणजे चारही युग मिळून कलियुगाच्या 10 पट झाली, म्हणून 4,32,000चा 10 पट म्हणून 43,20,000 वर्ष झाली एकूण. हे आपण 4 युग मिळून म्हटलं होतं एक दिव्य युग. तर एक दिव्य युग किती झालं? 43,20,000 वर्षांचं होतं. आता जेव्हा अशी 71 दिव्य युग होतात त्याला एक मन्वंतर असं म्हटलं जातं. आणि अशी 14 मन्वंतरे जेव्हा होतात तेव्हा एक कल्प म्हटला जातो. आणि हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपले 12 तास. आणि तेवढीच मोठी त्याची रात्र. म्हणजे ब्रह्मदेवांचे जेव्हा 2 कल्प होतात तेव्हा त्याचा एक दिवस आणि एक रात्र होते. आता हे आपण का जाणून घेतोय हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. हे जाणून घेण्याचा मागचा उद्देश काय आहे की गीता भगवद्गीता किती प्राचीन आहे आणि ती पृथ्वीवर कधी आली. माताजी पुढची स्लाइड घेता. आता आपण ब्रह्मदेवाचं आयुष्य जाणून घेऊया. आता हे जे ब्रह्मदेव आहेत ना, हे ब्रह्मदेव 100 वर्ष असं त्यांचं आयुष्य असतं, हे त्यांच्या हिशोबाने आहे. आणि जे आत्ताचे ब्रह्मदेव आहेत हे त्यांचं 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांच्या हिशोबाने. तर ब्रह्मदेवाच्या आयुष्याची गणना इथे त्यांनी दाखवलेली आहे. आणि पृथ्वीच्या हिशोबाने जर का तुम्ही बघितलं सगळ्यात शेवटची जी अंक आहे तर 155.522 ट्रिलियन इयर्स पृथ्वीच्या हिशोबाने एवढं त्यांचं आयुष्य आहे. आता हे काढण्याचं प्रोसेस त्यांनी दिलेलं आहे बघा. ते आपण तुम्हाला पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. म्हणजे पृथ्वीच्या हिशोबाने ते 50 वर्षाचे पृथ्वीच्या हिशोबाने ते 155.522 ट्रिलियन इयर्स वर्षांचे आहेत. पण त्यांच्या हिशोबाने ब्रह्मदेव हे 50 वर्षाचे आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाचं अर्ध आयुष्य संपलेलं आहे. आता माताजी पुढची स्लाइड घ्या. आता ह्याच्या पुढे मनूचं आयुष्य आपण समजून घेऊया. आता मनूचं जीवन आपण ही गणना मांडलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे मनूचं आयुष्य बघा तुम्ही शेवटची जर का संख्या बघितली तर 120.5331 मिलियन इयर्स एवढं या मनूचं आयुष्य आहे. आता मनूचं जीवन म्हणजे कसं आहे, मन्वंतराप्रमाणे तो मनू वेगळा असतो. तर ह्या मन्वंतरातल्या मनूची आयु ही 120.5331 मिलियन इयर्स आहे. आता आपण हे स्वीकार केलं की मनूच्या जन्माच्या आधी भगवद्गीतेचं ज्ञान कृष्णांनी सूर्यदेव विवस्वानला दिलं होतं. आता मनूची आपण आयु इथे गणना केली 120 दशलक्ष वर्ष. तर कमीत कमी 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी कृष्णांनी गीतेचं ज्ञान सूर्यदेव विवस्वानला दिलं आहे, हे आपल्याला यावरून समजतं. आता गीता पृथ्वीवर कधी आली हे आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये समजून घेता येईल. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, आता विवस्वान तर सूर्यलोकामध्ये आहेत, ते काही पृथ्वीवरती नाही आहेत. तर आपण शिकलो की विवस्वानने आपल्या पुत्र मनूला दिलं आणि जे मनूने राजा इक्ष्वाकूला दिलं तेही त्यांचे पुत्र होते. मनूचे पुत्र राजा इक्ष्वाकूला दिलं. आता इथे जी गणना केलेली आहे बघा, त्रेतायुगाच्या प्रारंभी त्रेतायुग आणि द्वापरयुग दोघांची बेरीज मिळून 5 × 4,32,000 तर 21,60,000 वर्ष झाली. आणि कलियुगातील सरलेली वर्ष ही तिथे वजा केली. त्या हिशोबाने 20 लाख वर्षांपूर्वी गीता पृथ्वीवरती आली असं म्हटलेलं आहे. हे महत्वाचं आहे की गीता पृथ्वीवरती कधी आली, 20 लाख वर्षांच्या पूर्वी आली. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ब्रह्मदेवाच्या आयुष्या संबंधीची माहिती आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस हा 8.64 अब्ज एवढ्या वर्षांचा आहे आपल्या हिशोबाने. आणि त्याचा एक सेकंद आपल्या हिशोबाने 1 लाख वर्षांचा आहे. आता विचार करा 1 लाख वर्षांमध्ये आपण कितीदा आपली शरीरं बदलली असतील. तर त्यामुळे या शरीरांबद्दल आपल्याला काहीही स्मरण नाहीये. म्हणून इथे अर्जुन कृष्णांना विचारतो आहे की आपण तर समकालीन आहोत, मग तुम्ही गीतेचं ज्ञान सूर्यदेव विवस्वानला एवढ्या आधी कसं दिलं, ते सगळं समजून घेण्यासाठी आपण ही सगळी गणना बघितली आहे बघा. हा, तर हे महत्वाचं आहे इथे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 6वा श्लोक आहे. 1 मिनिट मी वाचते. हा, हरे कृष्ण. आता हे पुढचे काही श्लोक हे अतिशय प्रसिद्ध असे आहेत. हरे कृष्ण. अजोपि सन्नव्य यात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्
प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या आणि पुढच्या काही श्लोकामध्ये कृष्ण काही त्यांच्याबद्दलच्या विशेष अशा गोष्टी आपल्याला सांगतात. तर कृष्ण जरी सामान्य पुरुषाप्रमाणे दिसले, सामान्य मनुष्याप्रमाणे जरी दिसत असले ना, तरी त्यांना आपल्या अनेक गतजन्माची स्मृती असते. आता आपण जी चार्ट बघितला होता त्याच्यामध्ये बघा, ब्रह्मदेवाचं आयुष्य आपण त्याचं 1 सेकंद 1 लाख वर्षांच्या बरोबरचा बघितला आणि या 1 लाख वर्षामध्ये आपण किती शरीर बदलली असतील ह्याची आपल्याला स्मृतीच नाहीये. तर पण कृष्ण कसे आहेत, ते दिसतात सामान्य मनुष्याप्रमाणे, पण तरी त्यांना अनेक गतजन्माची स्मृती असते. त्यामुळे ते सांगू शकले की त्यांनी विवस्वानला अनेक वर्षांच्या पूर्वी हे ज्ञान दिलं होतं. आता सामान्य मनुष्याला बघा, आपण काही तासांपूर्वी काय केलं हे स्मरण करायला पण स्मृतीवरती ताण द्यावा लागतो. आता मला कोणी विचारलं मागच्या आठवड्यात गुरुवारी ह्या वेळी तू काय करत होतीस, तर हे विचारल्यावर मला लगेच उत्तर देता येणार नाही. आता कसं आहे, आपलं शरीर भौतिक असल्याने शरीराचा नाश होतो आणि देहांतरानंतर आपण दुसरं शरीर घेतो तेव्हा गतजन्माची स्मृती आपल्याला राहत नाही. पण कृष्ण कसे आहेत, ते देहांतर करत नाहीत, ते अवतीर्ण होतात आणि त्यांच्या शक्तीद्वारे त्यांच्या मूळ देहातच ते अवतीर्ण होतात. आणि त्यांचं शरीर कसं आहे, भौतिक शरीरासारखं नाश होणारं नसलं तरी कृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्य अवस्थेत, कौमार्य अवस्थेतून तरुण अवस्थेत असं वाढताना त्यांचं दिसतं. पण आश्चर्य म्हणजे तारुण्य अवस्थेपुढे त्यांची वाढ होत नाही. आता या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी कृष्णांना अनेक नातवंड होती, म्हणजे भौतिक दृष्ट्या त्यांचं वय झालं होतं, पण तरीही ते 25ल्या तरुणाप्रमाणे दिसत होते. आता कृष्णांचं वृद्धावस्थेतलं चित्र आपण कधीच पाहत नाही, कारण ते आपल्याप्रमाणे वृद्ध होत नाहीत. तर त्यामुळे कृष्ण अजन्मा सच्चिदानंद असेल आणि त्यांचं कसं आहे, दिव्य शरीर आहे ज्याचा कधीही नाश होत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. 7वा श्लोक आहे. हरे कृष्ण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ह्रास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आपण कृष्णांच्या बद्दल काही विशेष गोष्टी जाणून घेतोय ह्याच्यामध्ये. आधीच्या श्लोकात आपण बघितलं की ते अजन्म आहेत, ते अवतीर्ण होतात, आपल्यासारखं ते देहांतर करत नाहीत. आणि इथे कृष्ण काय सांगतात की भगवंत आपल्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रगट करू शकतात. त्यांच्या इच्छेनुसार ते अवतार घेतात. जेव्हा आता अधर्माचं वर्चस्व होतं, वास्तविक धर्माचा लोप होतो, तेव्हा भगवंत त्यांच्या इच्छेनुसार प्रगट होतात. जसं कंसाच्या वेळी झाला होता, हिरण्यकश्यपूच्या वेळी, रावणाच्या वेळी सर्वत्र अधर्म पसरला होता, त्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला आणि धर्माची पुनर्स्थापना केली. आता इथे चित्रामध्ये जो प्रसंग आहे तो वसुदेव आणि देवकी यांच्या विवाहानंतर रथातून घरी परतत असताना अचानकपणे आकाशवाणी होते आणि ह्या वेळेला तो कंस रथ चालवत असतो बघा, आणि आकाशवाणी होते की कंसा या देवकीचा 8वा पुत्र एक दिवस तुला ठार मारेल. तर कंस हा कसा आहे, भोजकुळातला अत्यंत पापी व्यक्ती होता आणि आकाशवाणी ऐकताच तो रागाने बेभान झाला. त्याने देवकीचे केस पकडून तिला रथातून खाली खेचलं आणि तिच्यावर तलवारीचा घाव घालण्याच्या तो तयारीतच होता. पण नंतर मग कंसाला शांत करण्यासाठी वसुदेवाने युक्तिवाद केला. तो श्रीमद भागवतम मध्ये 10व्या स्कंदामध्ये तो दिलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण या श्लोकामध्ये त्यांचं अवतार घेण्याचं कारण स्पष्ट करतात. परित्राणाय साधूना म्हणजे भक्तांचा उद्धार करण्याकरता विशेष करून ते अवतरित होतात. आसुरी वृत्तीचे जे लोक असतात ते भक्तांचा छळ करतात. जसं आता प्रल्हाद महाराजांचा छळ त्यांचे पिता हिरण्यकश्यपूकडून झाला. देवकी कंसाची बहीण होती, तर तिचा व तिचे पती वसुदेव यांच्या पोटी कृष्णांचा जन्म होणार होता.
त्यासाठी कंसाने या दोघांचाही छळ केला. तर या श्लोकात काय सांगितलं आहे की कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी कृष्ण अवतरित झाले. म्हटलंय ना, परित्राणाय साधूनाम, भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरता भगवंत विविध अवतार धारण करतात. आता दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंत जिथे आहेत तिथूनच त्या दुष्टांचा विनाश करू शकतात. इंद्रदेवाला ते आज्ञा देऊ शकतात, खूप वर्षा घडवून आणू शकतात, प्रलय होऊ शकतो. तसं सूर्यदेवाला सांगू शकतात, त्यांच्या एवढ्या प्रखर तेजाने उष्म्याने सगळं काही संपू शकतं. पण भगवंत मुख्यतः भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतात, म्हणून परित्राणाय साधूनाम असं म्हटलंय. आता जसं की प्रभू रामचंद्राने अवतार घेतला, तो भक्त हनुमानाला आनंद देण्यासाठी घेतला, माता सीतेचं रक्षण करण्यासाठी घेतला, माता कौसल्येला आनंद देण्यासाठी घेतला. रावणाचा अंत करणं हा त्यांचा हेतू नव्हता. तसंच कृष्णांनी घेतला तर तो कंस किंवा शिशुपाल यांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला नाही, तर सर्व गोकुळवासी, माता यशोदा, गोपींच्या आनंदासाठी ते अवतरित झाले होते. हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. जो माझे जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण काय सांगतायत की त्यांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप जो जाणतो तो देहत्याग केल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही. नैति मामेती सो अर्जुन, म्हणजे अर्जुना त्याचा पुन्हा जन्म होत नाही, म्हणजे कृष्णांच्या शाश्वत धामाची तो प्राप्ती करतो. बघा, केवळ कृष्णांच्या जन्म कर्माच्या बद्दल जाणून घेण्याच्या प्रयत्नाने सुद्धा आपण मृत्यूच्या चक्रातून निघू शकतो. कारण कृष्ण कोणी सर्वसामान्य व्यक्ती नाहीयेत. बघा, भौतिक जगामध्ये विचार करा, अशी कुठलीही कृती नाहीये की ज्याचा एवढा दिव्य लाभ होऊ शकतो. आता कृष्ण कसे आहे, साक्षात परमपुरुष पुरुषोत्तम भगवंत आहेत. त्यामुळे श्रीकृष्णांच्या बद्दलच्या ज्ञानाने आपण मृत्यूच्या चक्रातून बाहेर श्रद्धेने, विश्वासाने आपल्याला म्हणजे हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला घेतलं पाहिजे. एकच मिनिट जरा. हा, भगवंतांची ही जी दिव्य वाणी आहे तिचं श्रवण आपल्याला श्रवण केलं पाहिजे, पठण केलं पाहिजे, पण ते अत्यंत श्रद्धेने किंवा विश्वासाने केलं पाहिजे. कारण इथे कृष्ण म्हणतात जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः, म्हणजे भगवंतांचा जन्म किती दिव्य आहे, त्यांचा कर्म किती दिव्य आहे हे जाणून घेणारा नैति मामेति सो अर्जुन, परत या भौतिक जगामध्ये परतून येत नाही, दिव्य शाश्वत अशा त्यांच्या धामाची प्राप्ती करून घेतो. आता आपल्याला माहिती आहे की कृष्ण देवकी आणि वसुदेवाच्या समोर कारागृहामध्ये जेव्हा प्रगट झाले होते तेव्हा ते चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले, अलंकारासहित मुकुट घालून शंख चक्र गदा पद्म घेऊन प्रगट झाले. मग आपल्यापैकी कोणी असं जन्माला येतं का? नाही येत. मग देवकी आणि वसुदेव यांनी त्यांना बालक रूपात येण्याची प्रार्थना केली, तर तेव्हा ते मग बालक रूपामध्ये त्यांच्या समोर आले. तर कृष्ण कसे असतात बघा, त्यांना त्यांच्या दोन प्रकारच्या लीला असतात. काही सामान्य लीला ते करतात, काही असामान्य लीला करून दाखवतात. आता सामान्य लीला म्हणजे लोणी चोरून खाणं किंवा गोप सवंगड्यांच्या बरोबर खेळणं, यशोदा मातेकडून बांधून घेणं. आता जे अभक्त असतात ना, ते काय म्हणतात की हे सगळं तर आम्ही पण करू शकतो, आम्ही लोणी चोरून खाऊ शकतो, आम्ही म्हणजे आमच्या मित्रांच्या बरोबर खेळू शकतो, मातेकडून बांधून घेऊ शकतो. आता हे सगळं म्हणत असताना कृष्णांच्या ज्या असामान्य लीला आहेत त्यांचा त्यांना विसर पडलेला असतो. 7व्या वर्षी करंगळीवरती त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. लहान वयामध्ये त्यांनी अजून किती असुरांचा वध केला, यमुनेतल्या कालियाला नमवलं. या सगळ्याकडे मात्र ते दुर्लक्ष करतात. तर म्हणून इथे कृष्णांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या जन्म कर्माचं जे दिव्य स्वरूप आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आता मनुष्य कसा आहे, वेदांच्या भगवंतांच्या जो वचनांचा स्वीकार करतो, तर्क वितर्क करण्यात आपला वेळ वाया न घालवता जो सर्वोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करू शकतो जर का त्याने भगवंतांच्या वचनांवर विश्वास ठेवला. कारण कृष्णच परम सत्य आहे, ते स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत, या सत्याचा तो विश्वासपूर्वक स्वीकार करतो. तर श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारेच कृष्ण भावनेचं अनुशीलन करू शकतो असा व्यक्ती, तेव्हाच तो जन्म मृत्यूपासून मुक्त होऊ शकतो.
आता जे योगी असतात, जे भगवंतांच्या किंवा जे भगवंतांच्या सगुण रूपावर विश्वास जे ठेवत नाही, तसे निर्विशेषवादी असतात, त्यांना मात्र अतिशय क्लेश सोसल्यानंतर आणि अनेक जन्मानंतर मुक्ती प्राप्त होते. पण भगवंतांच्या जन्माचं जे सत्य जाणू शकतो की ते भौतिक बंधनापासून ते मुक्त आहेत आणि त्यामुळे वर्तमान देह त्याग केल्यावरती अशा व्यक्तींना तात्काळ भगवंत धामामध्ये प्रवेश मिळू शकतो. म्हणून म्हटलेलं हे दिव्य स्वरूप आहे त्यांचं, जन्म कर्मच मे दिव्यम. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, तर कृष्ण व आपल्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला या स्लाइडद्वारे समजवलं आहे. कृष्णांचं स्वरूप कसं आहे तर दिव्य आहे, आध्यात्मिक आहे. आपलं स्वरूप आहे भौतिक आहे, भौतिक आहे त्यामुळे कसं आहे मर्यादित आहे. कृष्णांचं शरीर हे आध्यात्मिक स्वरूपाचं असल्याने ते नित्य आहे. आपलं शरीर कसं आहे भौतिक स्वरूपाचं आहे त्यामुळे अनित्य आहे किंवा नाश पावणार आहे. कृष्णांचं स्वरूप दिव्य असल्याने त्यांच्या इच्छेनुसार ते अवतरित होतात. पण आपलं कसं आहे, आपण कर्मबंधनात अडकलेले आहोत. कर्माची फळं भोगण्यासाठी आपल्याला विविध शरीरात जन्म घ्यावाच लागतो. काळाचा प्रभाव कृष्णांवरती होत नाही. ज्या कार्यासाठी त्यांनी जन्म घेतलेला आहे ते कार्य समाप्त झालं की ते गोलोक धामामध्ये परत जातात. पण आपण मात्र काळाने आपलं नियमन केलं जातं. आता कृष्ण हे कसे आहेत, त्रिगुणात्मक मायेचे अधिपती आहेत, ते मायेचं नियंत्रण करतात. आणि आपण कसे आहोत, त्रिगुणात्मक मायेद्वारा आपलं नियंत्रण केलं जातं. तर भगवंत आपल्या दिव्य देहाने अवतरित होतात आणि अगदी सामान्य मनुष्यासारखे जरी दिसत असले तरी त्यांना अनेक गतजन्मांची स्मृती असते. सर्व गोष्टींची त्यांना स्मृती असते आणि आपलं स्वरूप आपण म्हटलं मर्यादित आहे. काही तास पूर्वी आपण जे काय केलं तर ते आपल्याला सांगताना स्मृतीवरती ताण द्यावा लागतो. तसंच भूतकाळ, वर्तमान, भविष्य या त्रिकालांचं ज्ञान आहे भगवंतांना. आपल्याला मात्र या तिन्ही बद्दल काहीच ज्ञान नसतं. तर त्यासाठी भगवंतांचं स्वरूप सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे. तर सत म्हणजे काय, जे शाश्वत आहे. चित म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण आणि आनंद म्हणजे आनंदाने परिपूर्ण. आता ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांची स्तुती करण्यासाठी ब्रह्मदेवांनी म्हटलेला हा पहिला श्लोक आहे. ईश्वर हा परमहा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. म्हणजे भगवंत श्रीकृष्ण परमेश्वर आहेत, ते सच्चिदानंद आहेत, ते आदी पुरुष आहेत आणि समस्त कारणाचे परम कारण आहेत. आणि आपलं स्वरूप कसं आहे, या सच्चिद आनंद याच्या विरुद्ध म्हणजे असत, अचित आणि निरानंद असं असतं. तर हे आपल्या आणि कृष्णांच्या मधले हे फरक आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. हा, हरे कृष्ण. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम् मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुवाद आहे का माताजी, कमी वाचू? नेक्स्ट स्पीकर. हरे हा. कृष्ण. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे माझ्या स्थित झालेले मतपरायण आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतात त्या अनुरूप मी तसे फळ मी त्यांना देतो. हे पाच सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा पहिला जो श्लोक होता 10वा, वीतराग भय क्रोध, हे आपण समजून घेऊया. वीत म्हणजे काय, तर मुक्त होणे. कशातून मुक्त होणे, तर राग, भय आणि क्रोध मधून. राग म्हणजे काय म्हटलेलं आहे, आसक्ती, भौतिकाचं आकर्षण किंवा अत्याधिक आसक्ती भौतिकाची, दिवस रात्र भौतिकाचाच विचार, त्याला राग म्हटलेलं आहे. आता जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर राग, भय आणि क्रोध यापासून मुक्ती हवी. राग, भय आणि क्रोध याचा त्याग करून मन शुद्ध होतं आणि ह्या अपवित्र गोष्टी काढण्याचा मार्ग आपल्याला सांगितलाय की हरिनामाचं श्रवणम, कीर्तनम आणि स्मरणम. आता कृष्णाकडे पोचायचं असेल तर आपल्याला कसं, हृदय आपलं शुद्ध हवं, निर्मळ हवं. म्हणून आपल्याला हे समजून घेणं, या राग, भय आणि क्रोध ह्याच्यापासून मुक्ती आपल्याला होणं आवश्यक आहे. आता राग बद्दल आपण समजून घेऊया. राग म्हणजे आपण म्हटलं आसक्ती, भौतिकाची अत्याधिक आसक्ती, हा पाया आहे ज्यामुळे पुढे सर्व अपवित्र गोष्टी घडतात. म्हणजे भय आणि क्रोध तयार होतो. आपण आसक्ती सोडली तर आपोआप भय आणि क्रोध जातील.
आता जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते, म्हणजे आपण अत्याधिक आसक्त असतो त्या गोष्टीवर, तेव्हा आपल्या मनामध्ये भीती असते. कुठली भीती असते? तर ही जी मला आवडणारी गोष्ट आहे ती कोणी माझ्यापासून हिरावून नेईल का? आता इथे आपण भौतिक जगामध्ये खुर्चीसाठी चाललेल्या राजकारणाच्या बातम्या आपण ऐकत असतो बघा, किंवा स्वर्गामध्ये इंद्राच्या गादीसाठी होणारी आक्रमण, युद्ध, याच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. तर इंद्र त्यामुळे कसा सदैव दक्ष असतो, भयभीत असतो. कोणी स्वर्गावर हल्ला तर करत नाही ना, यावर तो लक्ष ठेवून असतो. तसंच इथे राजकारणात सुरू असतं, कोणी माझं पद, माझी खुर्ची माझ्यापासून हिरावून तर घेत नाही ना, याचाच सतत विचार होत असतो. कारण ते त्या पदाशी, त्या खुर्चीशी अत्याधिक असे आसक्त असतात. त्यातून मग हे भय निर्माण होतं, की हे पद कोणी माझ्यापासून काढून घेऊ नये. आता लक्षात घ्या, ही गोष्ट जिच्यावर आपण अत्याधिक आसक्त आहोत, ती गोष्ट कोणी आपल्यापासून काढून घेतं किंवा ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि ती आपल्याला मिळत नाही, तेव्हा क्रोध उत्पन्न होतो. आता समजलं का, की आसक्तीला पाया का म्हटलेलं आहे? तिच्याचमुळे, आसक्तीमुळेच भय आणि क्रोध उत्पन्न झालं. आता या भौतिकाच्या आसक्तीमुळे आपलं मन आणि इंद्रिय दूषित होतात आणि आपण भौतिकामध्ये अडकतो. भौतिकाशी संग केल्याने आपण प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावामध्ये अधिकाधिक गुरफटत जातो. तर म्हणून आपल्याला इथे हे सांगितलेलं आहे. आता इथे कृष्ण म्हणतात, की अनेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञान घेऊन हे शुद्ध झालेले आहेत. त्यासाठी हा श्लोक आपल्याला महत्वाचा आहे. ज्ञान घेणं का महत्वाचं आहे? ज्याद्वारे आपण शुद्ध होऊ शकतो. तर जसं आपल्याला कुठलं असाध्य व्याधी असते, त्यावर आपण औषध सांगावं आपल्याला कोणी वैद्याने, तसं इथे कृष्णांनी सांगितलेलं आहे, की त्यांच्या विषयीचं दिव्य ज्ञान प्राप्त करून अनेक जण कृष्णधामामध्ये पोचलेले आहेत. आणि ही दिव्य ज्ञान आपण कसं प्राप्त करतो? तर श्रवण करून प्राप्त करू शकतो. त्याचा अनुभव पण आपण घेऊ शकतो. आता भौतिक जगामध्ये ज्या बातम्या असतात, टीव्हीवर असतात, वर्तमानपत्र असतात, तर ते वाचून किंवा ऐकून आपलं मन अस्वस्थ होत असतं. पण इथे भगवद्गीतेच्या वर्गाला आपण येतो, कृष्णांच्या वाणीचं श्रवण करतो, हे आपल्याला आनंद देतं. म्हणून वारंवार हा आनंद मिळावा परत, अशी आपली इच्छा असते. तर हे लक्षात ठेवूया आपण, की जे श्रवण आपण करतो कृष्णांच्या विषयी, ते आपल्याला निश्चित शुद्ध करत असतं. तर जेव्हा आपण श्रीमद भागवत, भगवद्गीता हे ऐकतो, ही आपली इंद्रियांची एक प्रकारची तपस्या आहे, ज्या कारणाने आपलं शुद्धीकरण होतं आणि भक्तिमय जीवनामध्ये आपण त्याद्वारे प्रगती करू शकत असतो. आता इथे चित्रामध्ये दाखवलंय बघा, गाईचं वासरू बसलेलं आहे कृष्णांच्या चरणांशी. आणि आपल्याला माहितीये, की गोकुळामधल्या गायी कृष्णांना खूप स्नेह देत असत आणि कृष्ण ही गायींवरती नितांत प्रेम करत असत. कृष्णांचं नावही गोविंद असंच आहे, म्हणजे गायींना आनंद देणारा. की कृष्णांना गायींच्या बरोबर राहायला, वासरांना आनंद द्यायला खूप आवडतं. तृणचर अनुगम असंच कृष्णांना म्हटलं जातं बघा. तर गायी तृण खातात, तर गायींच्या मागे मागे कृष्ण चालतात. प्रथम ते गायी वासरांना यमुनेचं पाणी पिऊ द्यायचे, मग ते स्वतः प्यायचे. आणि नंद महाराजांच्या 9 लाख गायींचा ते सांभाळ करत असत कृष्ण. आणि गायींना चरायला जेव्हा ते घेऊन जात, तेव्हा गायी कसा आपल्या पायाने चालत त्या वृंदावनाच्या भूमीवरती, तर त्यांच्या पायाला छोटे दगड बोचतील म्हणून कृष्णही पायामध्ये काही न घालता अनवाणी या गायींच्या मागे चालत असत. तर यशोदा मातेने त्यांना घालायला पादत्राणं दिली होती, पण कृष्णांनी त्या घातल्या नाही. तर असे अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी कृष्ण आहेत, पण ते गायींच्या मागे चालत असत. तर म्हणूनच गोविंद असं नावच आहे त्यांचं. आणि कृष्णांच्या धामाचं नाव पण गोलोक धाम आहे. यावरून आपल्याला समजतं, की ते कृष्ण म्हणजे गायींवरती किती नितांत ते प्रेम करत असत, केवढा स्नेह करत असत ते. दुसऱ्या चित्रामध्ये बलराम आणि कृष्ण दाखवलेत बघा, की कृष्णांच्या चरण कमलांची सेवा करताना बलराम दिसत आहेत आणि पुढच्या चित्रामध्ये बलरामांची सेवा करताना कृष्ण दिसत आहेत. तर ह्याचा काय अर्थ म्हणजे आपण समजून घ्यायचा आहे, की आपण ज्या भावाने, ज्या प्रमाणात आपण कृष्णांना शरण जाणार, त्याच भावनेत कृष्ण आपल्याला भेटतात. म्हणून आता हा जो दुसरा श्लोक आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम, तो आपण समजून घेऊया. तर कसं आहे बघा, की या श्लोकावरून आपल्याला समजतं, की भगवंत आपल्या सेवेची नोंद घेतात आणि त्याला अनुरूप असं फळही देतात. म्हणजे एक निश्चित आदान प्रदान आपल्यामध्ये होत असते. जसा आपला भाव असेल, त्याच भावात आणि त्याच प्रमाणात कृष्ण आपल्या बरोबर आदान प्रदान करतात. आणि प्रत्येक भक्ताचा भाव वेगळा असतो. आपल्याला माहितीये, यशोदा माता, हनुमान, अर्जुन, गोपी आहेत. तर या सगळ्यांचा भाव वेगळा वेगळा आहे एकमेकांपासून. 4 रस असतात, ज्याच्यामध्ये आपण भक्त भगवंतांच्या बरोबर जोडले जातात. तर एक असतो वात्सल्य रस. वात्सल्य रस म्हणजे कृष्णांना पुत्र रूपामध्ये बघून प्रेम करतात.
आता जशी देवकी माता आहे, यशोदा माता आहे, नंद महाराज आहेत, वसुदेव आहेत, हे वात्सल्य रसामध्ये भगवंतांच्या बरोबर जोडले गेले आहेत. मग माधुर्य रस आहे, माधुर्य रस म्हणजे प्रेमभावनेने जोडणे. जशा सर्व गोकुळातल्या गोपी होत्या त्या कृष्णांच्या बरोबर या माधुर्य रसामध्ये जोडलेल्या होत्या. त्याच्यानंतर साख्य रस आहे, म्हणजे जसा अर्जुन जोडला गेलेला आहे, गोप सवंगडी जोडलेले आहे कृष्णांच्या बरोबर. आणि चौथा म्हणजे दास्य रस आहे, की सेवक म्हणून आपण जोडू शकतो. जसा प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांचा जो रस आहे, ते इथे समजून काय घ्यायचंय आपल्याला, की म्हणजे आता भौतिकातलंही एखादा आपण उदाहरण घेऊ शकतो, की एखादा माणूस बघा, त्या माणसाची पत्नी त्याच्याकडे पती म्हणून बघते, किंवा त्याची मुलं त्याच्याकडे पिता म्हणून बघतात, आई वडील आपला पुत्र म्हणून बघतात, ऑफिसातले लोक त्याच्याकडे बॉस म्हणून बघतात. त्याप्रमाणे तो त्यांच्याकडे वागतो. म्हणजे व्यक्ती तीच आहे, पण प्रत्येकाबरोबर त्याची वागण्याची पद्धत वेगळी असते. तर तसे हे 4 रस आपल्याला सांगितले आहेत कृष्णांच्या बरोबर जोडून घेण्यासाठी, ज्याद्वारे आपण आदान प्रदान करू शकतो. आता इथे महत्वाचं काय आहे, की 2 जीवात्म्यांच्या बरोबर कृष्ण जेव्हा आदान प्रदान करतात, ते इथे कुठे भेदभाव करत नाहीत ते. म्हणजे कृष्णांची इच्छा आहे म्हणून एकाला जास्त, दुसऱ्या भक्ताला कमी, असं नाहीये. इथे जीवात्म्याची जेवढी श्रद्धा आहे त्या प्रमाणातच कृष्ण त्याला प्रदान करतात. म्हणजे एखाद्याला आता भौतिकामध्ये रमायचं आहे, तर कृष्ण त्याच्या इच्छेच्या आड येत नाहीत. आणि उलट एखादा भक्त आहे जो मनोभावे त्यांची सेवा करत असेल, तर त्याचं अनुकूल फळ त्याला देतात. म्हणजे आपल्याला ठरवायचंय की आपल्याला कृष्ण हवे आहेत का, आणि किती प्रमाणात हवे आहेत. म्हणजे भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येक जण हा कृष्णांवरती अवलंबून असतो. आणि जेवढी ज्याची श्रद्धा, तेवढंच परस्पर भाव त्याच प्रमाणात कृष्ण त्याला प्रदान करतात. हे आपण इथे समजून घेतलं. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे हा कृष्ण. वाचा माताजी. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण जाणून घेतलं की आसक्ती, भय आणि क्रोध यातून आपण मुक्त झालो तर आपण कृष्ण ज्ञान घेऊ शकतो. ज्या भक्ती म्हणजे भक्तीच्या भावनेने आपण कृष्णांच्या बरोबर जोडले गेले आहोत, त्याच प्रमाणात त्याच भावनेमध्ये कृष्ण पण आपल्याला भेटतात. म्हणजे ही आदान प्रदान करतात. आता बघा, कृष्णांच्या भक्तांना कृष्णधामाची प्राप्ती होते हे आपण समजून घेतलं. पण आता भौतिक जगातून त्यांची मुक्ती पण होते आणि ते कृष्णधामात जातात. पण असेही काही माणसं असतात, असेही व्यक्ती असतात की ज्यांना भौतिक जगामध्येच आनंद असतो. त्यांच्या खूप इच्छा असतात, त्यांना खूप भौतिक सुख अनुभवायची असतात, त्यांना सकाम कर्मी म्हटलं जातं. आणि हे लोक काय करतात, असे व्यक्ती देवदेवतांची उपासना करतात. आता एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असंख्य इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्यासाठी ते लोक देवी देवतांची पूजा करतात, व्रतवैकल्य करतात आणि देवदेवता त्यांच्या इच्छा पूर्ण पण करतात. आता समजून घेऊया इथे, की एखाद्या मुलाला शाळेतून घरी येण्यासाठी आईने काही पैसे दिलेत की तू बस मधून घरी ये. आता ह्या मुलाने काय केलं, शाळा सुटल्यावरती त्यातले काही पैसे दुकानातून काहीतरी टॉफी वगैरे घेण्यासाठी वापरले. आता जो दुकानदार आहे तो त्याला टॉफी देऊन मोकळा होतो. तो त्याला म्हणतो का लहान मुलाला, की अरे तू केवढा लहान आहेस, तू का टॉफी खातो, तुझे दात किडतील, दुखतील, असं तो म्हणत नाही. दुकानदारासाठी त्याच्या दुकानातील सामानाचा खप होतोय, त्याला पैसे मिळतात, त्यामुळे तो देऊन मोकळा होतो. तसंच देवी देवता इच्छा पूर्ण करतात. पण कृष्ण कसे आहेत, आपल्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते करतात. कृष्ण परम ईश्वर आपण म्हटलं ना, तर जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती प्रदान करतात, जे आपल्यासाठी सगळ्यात श्रेयस्कर काम आहे. कारण कसं आहे, हे भौतिक जग कसं म्हटलं आपण, दुःखालयम अशाश्वतम आहे. या जगामध्ये आपण राहिलो तर आपल्या वाट्याला दुःखच येणार आहेत. आता देवी देवतांची उपासना इच्छा पूर्ण करण्यासाठी केल्याने मनुष्य कसा होतो, भौतिक जगातच अडकून राहतो, वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रातच अडकून राहतो. तर म्हणून इथे आपल्याला काय सांगितलंय, कृष्ण म्हणतात दुःखालयम अशाश्वतम असं हे भौतिक जगाचं वर्णन करतात. तुम्ही इथून बाहेर पडा आणि नित्य शाश्वत आनंदमयी अशा माझ्या कृष्णधामामध्ये या. आता आपलं जे कृष्णांबरोबरचे एक नातं आहे ना, ज्याचा आपल्याला पूर्ण विसर पडलाय, आणि या गोष्टीचा विसर पडल्याने आपण या मायेच्या प्रभावाखाली येतो. आणि मायेच्या प्रभावाखाली आल्यामुळे आपण इंद्रिय तृप्ती करतो आणि परिणामी आपण कर्मबंधनात अडकतो आणि आपला वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकून पडतो.
पण जे गुरु असतात ते आपल्याला या नात्याची आठवण करून देतात आणि त्यामुळे आपल्या जीवनाची दिशा कृष्णाकडे जाण्यासाठी ते वळवतात आणि आपल्याला मार्ग देतात. तर हे इथे महत्वाचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. आता 13वा श्लोक आहे बहुतेक. हा, हरे कृष्ण. चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम. हरे कृष्ण. तरी भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. ते तू जाणले पाहिजे. जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरी मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण सांगतायत या श्लोकामध्ये की समाजाची विभागणी 4 वर्णामध्ये होते. हे कुठले वर्ण आहेत तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ही विभागणी गुणांच्या आधारावरती होते. म्हणून इथे गुण कर्म विभागशः असा शब्द आलेला आहे बघा. तर कोणत्या गुणांच्या आधारावरती ही विभागणी केली जाते तर प्रकृतीच्या 3 गुणांच्या आधारावरती. प्रकृतीचे 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या गुणांच्या आधारावरती या वर्णांची विभागणी होते. आता प्रत्येक माणसामध्ये या 3 गुणांपैकी म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांपैकी सर्व गुण असतात. तरीही या 3 गुणांपैकी एक गुण अधिक प्रबळ असतो आणि जो गुण प्रबळ असतो त्या गुणातली सर्व कर्म तो माणूस सहजपणे करू शकतो. आता सत्वगुण कोणामध्ये असतो? ब्राह्मणामध्ये असतो. रजोगुण क्षत्रियामध्ये असतो. रजो आणि तमोगुणाचं मिश्रण हे वैश्यामध्ये असतं आणि शूद्र जो असतो तो तमोगुणात असतो. आता या गुणांच्या आधारावरती कृष्णांनी ही रचना केली आहे. आता आपल्याला माहिती आहे कृष्ण कसे आहेत, या सृष्टीचे रचयिता आणि पालनकर्ता दोन्ही आहेत आणि या भौतिक जगाचं कार्य सुरळीत चालू राहावं म्हणून या गुणांच्या आधारावरती हे 4 विभाग केलेले आहेत. तर आपण म्हटलं की ब्राह्मण कसा आहे सत्वगुणामध्ये. सत्वगुणी व्यक्ती कुठलं काम अगदी सहजगत्या करू शकते तर तो अध्ययन करू शकतो, ज्ञान घेऊ शकतो, इतरांना ज्ञान देऊ शकतो, इतरांना ज्ञान शिकवण्याची कला त्याच्यामध्ये असते, बुद्धिमान असतो, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता असते आणि इतरांना हे ज्ञान देऊन त्यांना त्या मार्गावर चालण्यासाठी तो प्रवृत्त करू शकतो. तर हा झाला सत्वगुणी म्हणजे ब्राह्मण. मग आता क्षत्रिय. क्षत्रिय कुठे? रजोगुणात आहे आपण म्हटलं. त्याची कार्य कुठली असतात? जो सहजपणे ती तो करू शकतो तर संरक्षणाचं कार्य करू शकतो. आता धार्मिक मार्गावरती जे चालतात म्हणजे ब्राह्मण, तर त्यांना काही अधार्मिक प्रवृत्तीचे लोक त्रास देतात, त्यांचा छळ करतात. त्यांच्यापासून रक्षण करण्याचं कार्य हे क्षत्रिय करतो. म्हणजे क्षत्रिय नसतील तर सर्वत्र अधर्म माजेल. रजोगुण म्हणजे काय? क्रियाशीलता. आता कुठेही अत्याचार होत असेल तिथे तो थांबवण्यासाठी क्षत्रिय त्वरित जातो. त्याला युद्ध करावं लागतं, देशाचं संरक्षण करण्यासाठी तो शस्त्र उचलतो. म्हणजे आता आजच्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर जे आर्मी नेव्ही मधले जे लोक आहेत, प्रशासकीय सेवेमधले, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मधले, त्यांना क्षत्रिय म्हणता येईल. वैश्यमध्ये आपण म्हटलं रजोगुण आणि तमोगुणाचं मिश्रण आहे. मग वैश्याची कार्य कुठली आहेत तर कृषी, गोरक्षा आणि वाणिज्य म्हटलेलं आहे. आता शेती करून अन्नधान्य उगवतात वैश्य, गायींचं रक्षण करतात आणि जे मनुष्याचं जीवन आहे म्हणजे शरीर आहे ते आपण ज्याद्वारे आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो अशा शरीरासाठी अन्नधान्य, दूध इत्यादी देऊन वैश्य पोषण करतो बघा. हे झालं खूप महत्वाचं कार्य तो करतो. तर शूद्र काय करतोय तर तो तमोगुणात आहे आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्याकडे सेवक म्हणून तो काम करतो. आता सगळ्यांनाच सगळी कामं करणं काही जमत नाही. आता क्षुद्र कसा आहे तो बुद्धी कमी आहे त्याची, त्यामुळे तो ब्राह्मणासारखं ज्ञान संपादनही करू शकत नाही आणि इतरांना देऊही शकत नाही. किंवा त्याच्याकडे क्षत्रियासारखी लढाऊ वृत्ती पण नाहीये किंवा वैश्यासारखी त्याच्याकडे व्यापार करणंही त्याला जमत नाही. पण या तिघांकडे राहून तो सेवकाचं काम मात्र करू शकतो. आता ही जी विभागणी आहे ती गुणांवरती आधारित आहे. आपण बघितलं सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित केलेली ही विभागणी मानवी समाजामध्ये केलेली आहे. पशु, पक्षी, प्राणी ह्यांच्यामध्ये ही विभागणी केलेली नाही. तर या गुणांच्या द्वारे आपली कर्म पण ठरतात आणि त्या त्या गुणांच्या प्रभावाच्या प्राबल्यामुळे ती ती कर्म तो व्यक्ती अगदी सहजगत्या तो करू शकतो. आता म्हणजे आपण समजून घेतलं की ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे तो सत्वगुणातली कार्य म्हणजे ज्ञान घेणे आणि ज्ञान देणे हे सहज करू शकतो. ज्याच्यामध्ये रजोगुणाचा प्राबल्य आहे तो संरक्षणाचं काम करू शकतो.
ज्याच्यामध्ये मिश्रण आहे रजोगुण आणि तमोगुणाचं, तो हे कृषी गौरक्षा वाणिज्य करू शकतो, आणि ज्याच्यामध्ये तमोगुण आहे तो शूद्राचं काम करू शकतो. आता आपल्या शरीराची जर का आपण तुलना केली तर ब्राह्मण म्हणजे आपलं डोकं म्हटलं जातं, आणि भुजा म्हणजे क्षत्रिय म्हटले जातात, उदर म्हणजे वैश्य म्हटला जातो, आणि पाय म्हणजे शूद्र म्हटले जातात. मग आता आपण असं म्हणू शकतो का की डोक्यामध्ये मेंदू आहे म्हणून फक्त डोकंच महत्वाचं, पाय कापले शरीरातून तरी चालतात? असं नाहीये. प्रत्येक अवयव शरीराचा महत्वाचा आहे शरीराला सुरळीत चालण्यासाठी. तसंच ही चारही जे वर्ण आहेत ते आपापली निर्धारित कर्म जेव्हा करतात तेव्हा सर्व समाज व्यवस्था सुरळीतपणे चालते आणि प्रगतीच्या दिशेने समाज वाटचाल करू शकतो. तर इथे समजून काय आपल्याला घ्यायचंय महत्वाचं, की ही विभागणी गुणाच्या कर्मावरती, गुणांच्या आधारावरती केलेली आहे, जन्मावरती नाहीये. जन्मावरती नाही म्हणजे एखादा मनुष्य आता ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला असेल पण त्याचा गुण जर का तमोगुणी असेल तो तर त्याला शूद्र समजायचंय, किंवा एखादा मनुष्य शूद्राच्या कुटुंबात जन्माला आला असेल पण तो गुणाने जर का सात्विक आहे तर त्याला ब्राह्मण समजलं पाहिजे. म्हणजे इथे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं नाहीये. प्रकृतीचा जो पण गुण प्रबळ आहे त्या व्यक्तीमध्ये तो जाणून त्याने त्याच्यानुसार कृष्णांच्या आनंदासाठी जर का कर्म केलं तर ते त्याच्यासाठी निश्चित योग्य ठरणार आहे. हे महत्व आहे त्याचं. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. हा, हरे कृष्ण. न मा कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम यो विजानाति कर्मभिर्न न सबध्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दल हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाने बद्ध होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की त्यांच्यावर कर्मफळाचा प्रभाव पडत नाही, ते कर्माने बद्ध होत नाहीत. पण आपलं तसं नाहीये बघा. आपण जे कर्म करू त्यानुसार आपलं पुढचं शरीर मिळणार आहे. तर आता इथे चित्रामध्ये विविध कृष्ण कसे काय कर्म करतात ह्याबद्दलची ही उदाहरणं आहेत बघा. पहिल्या चित्रामध्ये सुदामाची चरण सेवा करताना दिसत आहेत. ब्राह्मणाचं त्यांनी कार्य केलेलं आहे. जेव्हा सुदामा त्यांना द्वारकेमध्ये भेटायला आले तेव्हाचा तो प्रसंग आहे. दुसऱ्या चित्रामध्ये महाभारताच्या युद्धाच्या दरम्यानचा प्रसंग आहे. कृष्णाने प्रतिज्ञा केली होती की महाभारताच्या युद्धात ते शस्त्र उचलणार नाहीत, पण जेव्हा अर्जुन आणि भीष्म यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं तेव्हा वाटलं कृष्णांना की आता हे भीष्म जे आहेत ते अर्जुनाला मारतील, म्हणून ते रथाचं तुटलेलं चाक घेऊन भीष्माच्या दिशेने ते धावत गेले. मग अर्जुनाने पाय पकडून त्यांना अडवलं आणि त्यांच्या याची प्रतिज्ञेची त्यांना आठवण करून दिली. रथांग पाणी असं नाव त्यासाठी कृष्णांचं आहे बघा, की ते प्रतिज्ञाबद्ध आहेत अशी अर्जुनाने आठवण करून दिली होती. तर हे क्षत्रिय बनून त्यांनी कार्य केलेलं आहे. मग बलरामांच्या बरोबर ते गोकुळामध्ये नंद महाराजांच्या 9 गायींना चरायला घेऊन जात असत, तर हे त्यांनी वैश्याचं काम केलेलं आहे, वैश्याचं कार्य केलेलं आहे. आणि शेवटच्या चित्रामध्ये बघा अर्जुनाचे सारथी बनलेले दाखवलेत रथाचे ते, तर हे शूद्राचं कार्यही त्यांनी केलेलं आहे. तर इथे कृष्ण काय म्हणतात, ते वेगळे वेगळी कर्म करतात पण ते कर्माने बद्ध होत नाहीत, कारण ते दुसऱ्यांच्या आनंदासाठी कर्म करतात, त्यांना कर्मफळाची अपेक्षा नसते. तर हीच गोष्ट जेव्हा आपण पाळतो बघा तेव्हा आपणही कर्मबंधनातून मुक्त होतो. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचंय इथे, की आपण जे कर्म करू ते कृष्णांच्या आनंदासाठी आपल्याला करायचंय आणि फळही कृष्णांना अर्पण करायचंय. जेव्हा आपण कार्य आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो ती कार्य आपल्याला बंधनाला कारणीभूत होतात, ज्यामुळे आपल्याला त्या कर्माची प्रतिक्रिया भोगण्यासाठी परत जन्म घ्यावा लागतो आणि आपण जन्म मृत्यूच्या चक्रातच अडकून पडतो. म्हणजे हे सर्व जाणून, हे ज्ञान आपण का जाणून घेतोय कर्माचं, की आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर निघायचंय, त्याच्यासाठी हे आपण ज्ञान जाणून घेतो आहे. जन्म मृत्यूच्या चक्रातच अडकून राहायचं असेल तर मग इंद्रिय तृप्ती आपण करूच शकतो ना. अनेक जन्म आपण घेऊ शकतो, प्राण्यांचाही जन्म मिळू शकतो, मनुष्याचा, वृक्षाचा. आपण ते आता बघू पुढे कसं काय हे आपल्याला, म्हणजे कसे वेगळे वेगळे जन्म मनुष्य प्राप्त करून घेतो याबद्दलही सांगितलेलं आहे. हा हा, हरे कृष्ण. कर्मणोऽपि बोधव्यं बोधव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गती. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आपण काय म्हटलं, कर्म म्हणजे अशी क्रिया ज्याने आपल्याला दुसरं भौतिक शरीर मिळतं. आणि इथे या श्लोकामध्ये कृष्ण स्पष्ट म्हणतात की कर्माची गुंतागुंत समजणं अत्यंत कठीण आहे.
म्हणून आपल्याला व्यवस्थितपणे जाणून घेतलं पाहिजे. आता यासाठीच माणसाने कर्म, त्याचं मिळणारं फळ ह्याच्याबद्दलचं ज्ञान घेतलं पाहिजे. आता कर्म, अकर्म, विकर्म याबद्दलचं ज्ञान मनुष्याने अधिकृत व्यक्तींकडून जाणून घेतलं पाहिजे. हे ज्ञान नसेल तर आपण अधिकाधिक भौतिकामध्ये गुंतत जाऊ. त्यासाठी सांगितलं आहे की कर्माचं रहस्य अधिकृत व्यक्तींकडून समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जाऊ शकतो. आता इथे कर्म म्हणजे आपल्याला माहितीये की सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे काय? लाभाच्या हेतूने केलेलं कर्म. मग किंवा ज्याला कर्म म्हटलेलं आहे. अकर्म म्हणजे काय? कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म, जे आपण कर्माचं फळही कृष्णांना अर्पण करतो. आणि विकर्म म्हणजे काय? तर शास्त्रांनी जी कर्म निषिद्ध सांगितलेली आहेत, उदाहरण चोरी करणं, हत्या करणं, ह्याला विकर्म म्हटलेलं आहे. तर हे कर्म, अकर्म आणि विकर्म ह्याचं ज्ञान अधिकृत व्यक्तींकडून आपल्याला घ्यायचंय. आता एखादा माणूस जर का रोज मांसाहार करत असेल, इथे जी उदाहरणं दिली आहेत ती आपण बघूया, की एखादा मनुष्य जर का अनियंत्रित मांसाहार करत असेल, तर पुढे त्याला कदाचित वाघाचं शरीर मिळेल, जिथे तो अनियंत्रितपणे मांसाहार अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल. किंवा एखादी स्त्री असेल जिला कमी कपडे घालायला आवडत असतील, तर पुढे तिला कदाचित वृक्षाचं शरीर मिळेल. किंवा एखाद्याला आता खूप झोपायला आवडत असेल, तर त्याला झोपेचा अधिक पुरेपूर आनंद घेता येईल असं अस्वलाचं शरीरही मिळू शकतं. किंवा एखाद्याला काहीही विचार न करता खायची सवय असेल, शिळं अन्न किंवा दुर्गंधीयुक्त अन्नही तो खाऊ शकत असेल, तर अशा खादाडाला डुकराचं शरीरही मिळू शकतं. तर या सर्व स्लाइड ज्या आहेत ना, या गरुड पुराणाच्या आधारावरती केलेल्या आहेत तयार. तर कर्म आणि विकर्म. कर्म म्हणजे आपण म्हटलं चांगली कर्म, शास्त्राच्या नुसार केलेली कर्म. आणि विकर्म म्हणजे शास्त्राने जी निषिद्ध ठरवलेली कर्म आहे, या दोघांचीही प्रतिक्रिया मिळते. चांगल्या कर्माची चांगली मिळते, वाईट कर्माची वाईट मिळते. पण अकर्म कसं आहे? हे भक्तीमध्ये केलेलं कर्म आहे, त्याची प्रतिक्रिया मिळत नाही, कारण आपण हे कृष्णांना अर्पण केलेलं आहे, कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं आहे. त्यामुळे अकर्म आपल्याला बद्ध करत नाही. चांगल्या कर्माची प्रतिक्रिया चांगली म्हणजे पुण्यप्राप्ती होते. पुण्यप्राप्तीचं फळ म्हणून स्वर्ग लोकात आपण जातो. पण पुण्यकर्म संपली की आपण परत पृथ्वीवरती आपल्याला पाठवलं जातं. परत जन्म मृत्यूचं चक्र आपलं सुरू राहतं. वाईट कर्माची प्रतिक्रिया वाईट म्हणून प्राण्यांचा जन्म पण आपल्याला मिळू शकतो. आता आपल्याला काय सांगितलं इथे? अकर्म करायचंय. अकर्म म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करत राहायचंय. आता कार्य कसं तेच आहे, पण करण्याची पद्धत आपण बदलली. जे आपण आज करतो आहे तेच कार्य, पण आता कृष्णांना ते अर्पण केल्याने आपण कर्मबंधनात अडकत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचता माताजी. हरे कृष्ण. विकर्मी वेदांचे पालन करत नाहीत, खालच्या प्रजातीमध्ये पतन होण्याचाच धोका. साधू संतांना हे अमान्य आहे. मानव जीवनाच्या मूळ उद्देशाचा पराभव होतो. कर्मी वेदांचे पालन करतात, धार्मिक स्वर्ग प्राप्त करतात, देवांचे शरीर अखेरीस मृत्यू लोकाकडे परत. अकर्मी कृष्णाच्या भक्ती सेवेच्या व्यासपीठावर आले आहेत, फलदायी क्रिया म्हणजे पुनर्जन्म हे जाणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण कर्म, अकर्म, विकर्म याची उदाहरणं इथे दिलेली आहेत बघा. तिसरं चित्र आहे नारद मुनींचं चित्र आहे. अकर्म म्हणून म्हटलेलं आहे. अकर्म म्हणजे कृष्णांच्या भक्तीमध्ये केलेलं कर्म, ज्याच्यातून आपण कर्मबंधनातून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणजे मनुष्याची पुनर्जन्मातून सुटका होते, कृष्णधामाची प्राप्ती होते. इथे नारद मुनींचं उदाहरण दिलेलं आहे. तिन्ही लोकात ते नारायण नारायण असं म्हणत भ्रमण करतात. कृष्णांचं नाम, गुण, रूप, लीला याचं वर्णन करतात सर्वत्र. आणि त्यांनी अनेकांना कृष्ण भावनेमध्ये जोडून घेतलं, त्यांचे गुरु म्हणून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर हे झालं अकर्म, जे कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म आहे, म्हणून त्यांना अकर्म म्हटलेलं आहे. आता कर्मी. कर्मी म्हणजे कोण? जो शास्त्रांचं पालन करतो, पण तो स्वतःच्या लाभासाठी करतो, म्हणजे तो सकाम कर्म आहे. त्यामुळे कर्माचं तो फळ प्राप्त करतो. तर चांगल्या कर्माचं चांगलं फळ प्राप्त करतो. तर चांगली कर्म कुठली? तर वेदांचं पालन करतो, दानधर्म करतो, गोरगरिबांची सेवा करतो. आणि ह्याचं पुण्यकर्माचं फळ म्हणून त्याला स्वर्गलोक किंवा उच्च लोकांची प्राप्ती होऊ शकते. पण असं कर्म जे चांगलं कर्म आहे, ह्याच्यातून जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची सुटका होऊ शकत नाही. स्वर्गलोक ही तात्पुरती व्यवस्था आहे, तिथून परत पुढे पृथ्वीवरती जन्म घ्यावाच लागणार आहे. आता विकर्मी. विकर्मी म्हणजे वेदांचं जो पालन करत नाही, शास्त्राने जे निषिद्ध ठरवलेलं आहे त्या मार्गाचं पालन करतो. आता त्यामुळे त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याला निम्न शरीरात, प्राण्यांच्या शरीरामध्ये त्याला जन्म मिळतो, पतन होतं त्याचं. आणि विकर्मामुळे तो अधिकच कर्मबंधनात अडकतो, कृष्णांपासून परिणामी अतिशय दूर जातो, कृष्णांच्या
विस्मरणात असतो. प्राण्यांचा जन्म आपण म्हटलेला आहे त्यामध्ये कृष्णांचं स्मरण नसतं आणि मग असं जो कृष्णांच्या पासून दूर तो अत्यंत दुःखी असा तो जन्म आहे. यातनेचा जन्म भोगयोनीच म्हटलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षान्ति ते ज्ञानम ज्ञानिनं तत्वदर्शिनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार. त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, ज्ञान आपण जाणून घेण्याचं महत्व समजून घेतलं, पण ज्ञान हे कोणाकडून जाणून घेतलं पाहिजे? तर अधिकृत व्यक्तींकडून जाणून घेतलं पाहिजे. आता हेच सांगतायत कृष्ण इथे, की तुम्ही गुरूंकडे जा, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा, अत्यंत विनम्रतेने ज्ञान घ्या, त्यानंतर जिज्ञासा ठेवा, कुतूहल ठेवा, सेवा करा गुरूंची आणि मग ज्ञान जाणून घ्या. तर गुरूंनी कसं आहे, सत्य जाणून घेतलेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला ज्ञान देऊ शकतात. आता बघा, आता भौतिक जगामधलं जे कुठलंही ज्ञान असेल ना, तर ते म्हणजे अगदी आपण डॉक्टरेट जरी घेतली असेल, मोठ्यात मोठी डिग्री घेतली असेल, तर शरीराच्या मृत्यू बरोबर ते ज्ञान निघून जातं, संपतं ते. पण कृष्ण भावनेचं जे ज्ञान आहे ना, ते शाश्वत आहे, ते आपल्या बरोबर सदैव राहणार आहे. मग हे ज्ञान आपण घ्यायचं कुठे? कुठली शाळा, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये हे ज्ञान दिलं जातं का? तर ते नाही दिलं जात. म्हणून कृष्ण इथे काय सांगतायत? प्रमाणित आध्यात्मिक गुरु च्या माध्यमातूनच हे ज्ञान आपल्याला मिळू शकतं. तर स्वतः कृष्ण बघा गेले होते सांदीपनी ऋषींच्या आश्रमात, इथे चित्र दाखवलेलं आहे. कृष्ण तर स्वतः भगवंत आहेत, पण त्यांनी आपल्या आचरणातून गुरूंचं महत्व इथे आपल्याला सांगितलेलं आहे. प्रभू रामचंद्र गेले होते वशिष्ठ ऋषींच्या गुरुकुलात जाऊन राहिले होते. त्या श्लोकातून कृष्ण तेच सांगतात की विनम्रतेने आपण गुरूंकडून ज्ञान संपादन केलं पाहिजे, कारण त्यांनी सत्य जाणलेल्या अशा प्रमाणित योग्य गुरूंकडेच जा असं कृष्ण सांगतात. सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला प्रश्न पडतात आणि मग त्यांच्याबद्दलचा आपण शंका विचारून गुरूंकडून हे विनम्रतेने प्रश्न विचारून त्यांना ज्ञान घेतलं पाहिजे. आता आपण सर्व भगवद्गीतेचं ज्ञान घेतो, कारण आपल्या सर्वांना हे आत्मज्ञान प्राप्त करून भक्तीमध्ये प्रगती करायची आहे. मग हे आत्मज्ञान प्राप्त कसं करून घेता येईल हे सांगणारा हा श्लोक आहे. आता कृष्णांची कृपा प्राप्त केल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही आणि कृष्णांची कृपा तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करतो. तर इथे आपल्याला कृष्ण सांगतात की गुरुकडूनच हे ज्ञान आपण प्राप्त करून घेऊ शकतो, म्हणजे गुरूंचा आश्रय आपल्याला घ्यावाच लागणार. तर इथे लक्षात घेऊया की कृष्णांची कृपा आपल्याला त्यांच्या शुद्ध भक्तांच्या द्वारेच प्राप्त होऊ शकते. त्यासाठी आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार आपल्याला पूर्ण शरणागतीने केला पाहिजे. म्हणजे मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे गुरूंची सेवा केली पाहिजे. गुरूंना प्रसन्न करणं हे आपलं ध्येय असायला पाहिजे. त्यानेच आपली आध्यात्मिक प्रगती होते. म्हणजे नम्रता हवी शिष्यामध्ये, सेवाभाव हवा आणि आध्यात्मिक गुरूंनी घेतलेल्या परीक्षेमध्ये शिष्य यशस्वी झाला पाहिजे. आणि जेव्हा शिष्याची अशी प्रामाणिक इच्छा आहे ज्ञान प्राप्त करण्याची, त्याची तळमळ हे गुरु समजतात आणि मग शिष्याला ते ज्ञान प्रदान करतात, कृतार्थ करतात अशाद्वारे. आणि आध्यात्मिक गुरु हे शिष्याप्रती अत्यंत दयाळू असतात बघा, आणि शिष्यही गुरूंच्या प्रती अतिशय नम्रपणे सेवा करण्यात सदैव तत्पर असतो. तर अशी एक आदान प्रदान त्या दोघांमध्ये सतत होत असते, जशी आता इथे कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये आपण होताना बघतो. तर हा आत्मसाक्षात्काराचा जो मार्ग सोपा नसतो, पण परंपरेत आलेले गुरु भगवंतांचा संदेश यथार्थ रूपाने शिष्यापर्यंत पोहोचवतात. आपल्या तर्काने किंवा आता आपणच स्वतःचे स्वतः ग्रंथ वाचून आपण आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकत नाही. गुरूंना शरण जाणं हा एकमेव मार्ग आहे, इथे कृष्णांनी आपल्याला सांगितलेला आहे. असं म्हटलं जातं ना की कृष्णांच्या कृपेने गुरूंची प्राप्ती होते आणि पुढे गुरूंच्या कृपेनेच आपण कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. काय बरं बघितलं आपण आजच्या अध्यायामध्ये? तर कृष्णाने आपल्याला भगवद्गीतेचा इतिहास सांगितला, ज्यामध्ये आपण समजून घेतलं की 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी भगवद्गीतेचं ज्ञान कृष्णांनी सूर्यदेवाला दिलं आणि जवळजवळ 20 लाख वर्षांच्या पूर्वी भगवद्गीता पृथ्वीवर आली. त्याच्यानंतर 4 संप्रदायांच्या बद्दल कृष्णांनी आपल्याला सांगितलं की ब्रह्म, वैष्णव, गौडीय संप्रदाय, स्त्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. आणि या अधिकृत संप्रदायापैकी कुठल्याही एका संप्रदायातून आपण ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. मग कृष्णांनी त्यांच्यातले आणि आपल्यातले भेद सांगितले. त्यांचं शरीर आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, शाश्वत आहे, आपलं भौतिक आणि नाश होणारं शरीर आहे.
कृष्ण कसे आहेत, प्रगट होतात, अवतार घेतात, त्यांची कार्य लीला संपली की ते गोलोकधामामध्ये परत जातात. पण आपण जन्म-मृत्यूच्या चक्राने बांधलेले आहोत. कृष्ण कर्मांनी बद्ध नसतात, पण आपण चांगल्या आणि वाईट कर्मांच्या प्रतिक्रियेने बद्ध असतो. त्यानंतर वर्णाश्रम विभागणी आपल्याला कृष्णांनी सांगितली, जी गुण आणि कर्म याप्रमाणे या आधारावरती ही विभागणी होते, जन्माप्रमाणे नाही. आणि नंतर कर्माबद्दलची माहिती आपण घेतली, कर्म अकर्म विकर्म म्हणजे काय हे जाणून घेतलं. आणि सगळ्यात शेवटी आपण गुरूंचं महत्व जाणून घेतलं की आपल्याला जर का अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर गुरूंच्या मार्फतच, गुरूंच्या माध्यमानेच ती होऊ शकते. त्यासाठी आपल्याला जिज्ञासेने, विनम्रतेने गुरूंची सेवा केली पाहिजे, त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून सत्य जाणून घेतलं पाहिजे. तर इथे आता आपला अध्यायाचा संपलेला आहे. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.